आपल्याला वाटते की आपण काय एंटरटेनमेंटसाठी बघत आहे म्हणून, पण ते काय थोडा वेळ हसणार तुम्ही, डोपामाइन भेटते त्याने. काय होते, एक तुम्ही फनी रील बघितलं की मजा येते, हसतात, मग दुसरं रील बघता मग अजून मजा येते, तिसरं मग अजून. ते AI काय करते, तुम्हाला तसंच कंटेंट देते की हे कॉमेडीवाला बघत आहे का, मग परत आणि काय होते आपल्याला, त्याला म्हणतात डोपामाइन बर्स्ट. तर डोपामाइनचे तुम्हाला छोटे छोटे लवंगी फटाके भेटत राहतात. तुमच्या मनाला सवय होऊन जाते की आता तर मला नेहमी चांगलंच वाटायला पाहिजे. चांगलं वाटायसाठी तुम्ही परत कुठे जाणार, त्या स्क्रीनकडे जाणार. हे जाल आहे खूप मोठं, म्हणजे टेक्नॉलॉजीचा पण यूज कसा करायचा आहे, ते कुठे थांबायचं आहे ते आपल्या हातात आहे. तर मग सगळ्याचा बेस काय आहे, मनच आहे. म्हणजे तुम्ही कोणाशी बोलता तर किती बोलता, आज मी हे खाल्लं, मग कसं केलं, मग त्यांनी हे सांगितलं, मग हे कोणी सांगते मग अशी झाली, मग त्याचा कलर, कितपर्यंत शेअर करतात. ओव्हर शेअरिंग पण काय डिसीज आहे. त्याची गरज आहे का, नीड आहे का, एवढं बोलायची खरंच गरज आहे का. बोलल्याने काय होते, वाणी जिव्हा म्हणजे कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे. तुम्ही एक्सेस बोलणार तर काय होणार, एनर्जीचा ह्रास होणार. ते गरजेचं आहे, ते बोलण्याने तुमच्यात वृद्धी होणार आहे, किंवा कोणाची मदत होणार आहे, किंवा एक नवीन कनेक्शन बिल्ड होणार आहे, तरच बोला. ते बोल